बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखिका शुभांगी भडबडे लिखित कादंबरी पिंपळ. प्रकरण 16. 4 महिने हॉस्पिटलमध्ये महेशचं वास्तव्य त्यांना मानसिक आघात करणारं होतं. ते एकदम थकले होते, निराश झाले होते. अखेर त्याने असा निर्णय घेतला होता हे महेशला कळलं होतं. तो सोफ्यावरून उठला आणि साहेबांचे हात हाती घेऊन म्हणाला, आज मी तुम्हाला वचन देतो की अनुपमाला कधीही अंतर देणार नाही. मी आपलं मृत्यूपत्र गुप्त ठेवीन आणि त्याचा विनियोग तुमच्याच नावाने तुमच्या मृत्यूपूर्वी करीन. तेवढी सवलत मला असू द्या. किती करशील माझ्यासाठी? हे माझ्या समाधानासाठी आहे साहेब. मला तो आनंद मिळू द्या. तुमच्या विना मला कोण आहे साहेब? साहेबाने उठून त्याला मिठीत घेतलं आणि त्यांच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले. साहेबांना खाली खुर्चीत बसवत महेशने विचारलं, बरं वाटत नाही का? खूप उदास दिसतंय. काही तसं दिसण्यालायक होत नाही. मनाचे आजार मनच बरं करतं. होईल ठीक. आता जीवनाची ओहोटी सुरू झाली आहे. त्यात एक फार मोठा आनंद आणि फार मोठं समाधान मला आहे. आपल्यानंतर आपला व्यवसाय, आपली कला, आपलं नाव कायम ठेवणारा आपला एक वारसदार हवा असतो. प्रत्येकाचा मुलगा हा खरा वारसदार नसतो. तो असतो पैशाचा वारसदार. पण ज्या कलाकाराचं खरं जीवन ज्या कलेत आहे, ती कला जपणारा वारसदार हा त्याचा सुहृद आहे, जिवलग सखा आणि शिष्य असतो. तू तसा आहेस. मधुकामिनीची आई उत्तम चित्रकार होती, पण अखेर काय? शेवटी उभ्या आडव्या रेषाने काढलेलं जीवनाचं बेरंग चित्र आता त्या परमेश्वराला अर्पण केलं की संपलं. जगण्यासारखे दिवस त्याने जगू दिले. आता मरणाचे दिवस जवळ येत चालले. तेही जगावेच लागणार आहेत. पण तू उदास होऊ नकोस. इतक्यातच काही महाप्रवासाला निघालो नाही आम्ही, आणि जायच्या वेळी सांगून जाण्याची संधीही कदाचित मला मिळणार नाही. ते जाऊ दे. दत्तमूर्तीचं काम पूर्ण व्हायचंय ना. आत्ता एक नवीन बऱ्यापैकी आर्टिस्ट मिळाला आहे. बहुधा याच महिन्यात पूर्ण होईल. मग तुम्हाला जायचंय ना? साहेब, आता पावसाळा सुरू होतोय. आता कुठे जाणार? पावसाळा शब्द म्हटल्याबरोबर त्याला नर्मदेचं रूप आठवलं. अनिवार, अनिर्बंध, रौद्र भीषण उफाळतं तिचं रूप त्यांच्या डोळ्यांसमोर आलं. दोन्ही किनाऱ्यावर असल्या उंच डोंगर कड्यांपर्यंत झालं तिचं महाकाय रूप, आणि ते रूप पाहायला भर पावसात निर्मलासह तो नर्मदेवर गेलेला. मनाशीच तो उदासवाना हसला. एका कामाची ऑर्डर आली. राधाकृष्णाच्या 3.5 फुटाच्या मूर्तीची. ह्यावेळी स्वतः जयपूरला जावं लागेल. कशाला? मागचा मार्बल ठीक नव्हता. आतून खूप रेषांचे पापुद्रे होते. त्यामुळे मूर्तीवर काम करणं कठीण केलं. कळवून जातो जयपूरला. श्रीकृष्ण राधेची मूर्ती करणं तसंही मला खूप आवडेल. राधा हे प्रेयसी रूप श्रीकृष्णाबरोबर एवढं प्रतिष्ठित का झालं? पत्नी होऊन तिला अधिक सन्मान कसा मिळाला? जगाच्या प्रेम इतिहासात हे एकमेव रूप असावं तुम्हाला काय वाटतं साहेब? राधा नावाची कुणी गोपी श्रीकृष्ण जीवनात आली की नाही कोण जाणे. महाभारतात तिचा उल्लेख नाही. परंतु संस्कृत कवी जयदेवाने आराधना करणाऱ्या एका स्त्रीला राधिका हे नाव दिलं. प्रेमाला आणि विशेषतः विवाहापूर्वीच्या प्रेमाला एक लोभसवाना लढिवाळ प्राप्त झाला आहे. प्रत्येक स्त्री पुरुषाला विवाहापूर्वीचं हे विलोभन आवडतं. यातूनच राधेचा जन्म झाला असावा आणि ती श्रीकृष्णाबरोबर प्रतिष्ठित झाली असावी. पत्नी ही जन्मजन्मांतरीची, तशी प्रेयसी ही जन्मजन्मांतरी असावी. हेही राधारूपात अपेक्षित असावं.
महेश कुठलीही कलाकृती निर्माण करण्यापूर्वी त्या मूर्तीच्या अनुषंगाने त्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास फार महत्वाचा असतो. दत्तमूर्तीत 3 देवता आहेत. ब्रह्मा, विष्णू आणि महेश. ब्रह्मा अत्यंत विद्वान, ब्रह्मज्ञानी, सृष्टीचा निर्माता. विष्णू जीवनाचं ललित रूप, पालक आणि जीवन सुखावह करणारा. तर शिव अंत करणारा, सिद्धिदाता, मोक्षदाता. या व्यक्तिमत्वांचा अभ्यास केल्याविना ते भाव मूर्तीत उतरणार नाहीत. साहेब, आपण खूप वाचता. खूप नाही, पण जे चित्र काढायचं त्यासाठी आवश्यक ते ज्ञान असणं आवश्यक आहे. साधंच बघ ना, सूर्योदय दाखवताना पक्षी किती उंच उडालेत, पाणी स्थिर आहे की चंचल, झाडाची पानं ऋतूप्रमाणे आणि झाडांची सावली हवी की नको. त्या ऋतूत उमलणारी फुलं, समजा सूर्योदय ग्रीष्मातला असेल तर मोगरा फुलेला असेल, चाफा असेल, क्वचित मधुमालती असेल. पण तोच सूर्योदय हिवाळ्यातला असेल तर सूर्य कोवळा, पक्षी फार उंच न उडणारे, गुलाब शेवंती फुललेले, असा सारा ऋतूंचा निसर्गाचा अभ्यास त्यामागे असावा लागतो. विशिष्ट व्यक्तींचं चित्र रेखाटन असेल तर तिची केशभूषा, वेशभूषा, तिच्या शरीराची ठेवण, ती वापरत असलेल्या वस्तू, तिचं रूप, तिच्या स्वभावाचे निदर्शक, चेहऱ्यावर भाव, हे सारं अभ्यासावं लागतं. असो महेश, पावसाळा संपला की सप्टेंबरमध्ये तुमच्या लग्नाला वर्ष होईल. काही दिवस रेंगाळत, काही भराभर गेलेत, वर्ष संपत आलं. आता तुम्ही दोघं जाऊन या. जमेल तर पहा. सारं सुरळीत व्हावं हीच इच्छा आहे. साहेब एकदा बोलायला लागले की अखंड बोलत असत. बोलताना मध्येच डोळे बारीक करून हसायची त्यांची पद्धत. प्रत्येक 2-4 वाक्यानंतर हसून प्रश्नार्थक मुद्रेनं वर पाहायची त्यांची सवय. मध्येच हातावर हात ठेवून कलती मान करून विचारात गढून जायची त्यांची रीत. त्यांचं सारंच बोलणं मनापासून असायचं. त्यांच्याजवळ अनुभव खूप, सांगायची हौसही खूप. ते सांगत होते, महेश, त्यावेळी मी जे स्कूल ऑफ आर्टमधला सुवर्ण पदकाचा मानकरी. मला बक्षीस द्यायला निजामचे राजे जयवंत सिंग आले होते. त्यांनी माझी चित्र पाहिली आणि त्यांनी चक्क मला त्यांच्या दरबारात येण्याचं आमंत्रण दिलं. कशासाठी? तर पोर्ट्रेट काढण्यासाठी. आयुष्यात पहिलीच मिळालेली संधी पाहून मी चकितच झालो. राजे जशवंत सिंगांनी विचारलं, आपको समय मिलेगा? मीही मोठ्या अभिमानाने उत्तर दिलं, समय तो मैं निकालूंगा. आप मेरा कितना बड़ा पोर्ट्रेट निकाल सकते हैं? त्यांनी मला विचारलं. माझी हवा गुल, मला सांगताच येईना. मग मी सफाईने उत्तर दिलं, राजा साहब, मैं आपका कितना भी बड़ा पोर्ट्रेट निकाल सकता हूँ, लेकिन उसके लिए आपको टाइम निकालना पड़ेगा. 2 दिन हुए नहीं कि आप पूछेंगे मेरा पोर्ट्रेट बना कि नहीं, तो मैं क्या जवाब दूंगा? निजाम राजे हंसले. हमारी जिंदगी में हमें देखने मिलेगा ना, दरबार के हॉल में यह पोर्ट्रेट लगेगा, इसलिए 15 फीट का होना चाहिए. दुसऱ्या दिवशी विजापूरच्या दरबारात माझं जंगी स्वागत झालं. 20 वर्षांचा अनुभव नसलेला मी आणि सराईत नजर असले राजेसाहेब, प्रौढ, प्रगल्भ, मिश्किल आणि खुशमिजाज. आयुष्यात प्रथमच एका चांगल्या व्यक्तीच्या सहवासात आलो होतो. ते रसिक होते, तसे सर्व कलांचे जाणकार होते. तेच मला सतत सांगायचे, निरीक्षण करायला लावायचे, त्यांच्याकडे पाहायला लावायचे. 8-8 तास शेडीवर उभं राहून मी त्यांचं पोर्ट्रेट तयार केलं. स्केच काढून झाल्यावर ते आले नाहीत. 6 महिन्यांनी जेव्हा ते मी बोलावल्यावर आले, तेव्हा त्यांचं पोर्ट्रेट पाहून इतके खुश झाले की त्यांनी मला घट्ट हृदयाशी धरलं. म्हणाले, अरे, तुम्हारे हात भगवान के हात है. याहून माझा गौरव कोणता? त्यांनी हिऱ्याची अंगठी आणि 40 वर्षांपूर्वी 3 लाख रुपये दिले. खरं खुरं सुवर्ण पदक दिलं. अरे, मी केव्हाचा बोलतोय. विषयातून विषय निघतच जातात बघ. कधी कधी विसरूनच जातो. तुझं लग्न झालंय म्हणून
शेवटी एकच सांगतो, जीवन दुःखी असतं, संघर्षमय असतं, पण त्याकडे पाहण्याची आपली दृष्टी अत्यंत लाईटली हवी. एकमेकावर श्रद्धा हवी. लागलो पुन्हा बोलायला. साहेब, आपण बोलतच राहावं आणि मी ऐकत राहावं असं नेहमी वाटतं. शब्द न शब्द मन टिपून घेतं. वाटतं आपण जीवनाचा किती अंगाने विचार केला आहे. आपण जीवन सहज आणि गतिशील मानलं. कुठे थांबला नाहीत. साहेब, एवढं कुठे शिकलात? डोळसपणे पाहिलं. त्यावर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असा दोन्ही बाजूने विचार केला की चिंतनाने नवा मार्ग मिळतो. मग तीच आपली जीवनशैली तयार होते. खरंच मी काहीच केलं नाही. जीवनाने शिकवलं. अनुरागी, रागी, भोगी, योगी म्हणून मी जन्माला आलो नाही, तर जीवनाकडे तटस्थपणे पाहायला शिकलो. ते राहू दे, तुझाच कसा. महेश उठला. त्याच्या मनात आलं, आपण कशाकडेच तटस्थपणे पाहू शकत नाही. प्रत्येक भूमिकेत आपण समरस होतो. प्रत्येक गोष्टीने आपलं मन हेलावतं, हलतं. पाण्यात बारीक दगड टाकला तरी एका तरंगातून असंख्य तरंग उमटून सारा जलाशय कंपित व्हावा, तसा आपल्या मनाचा आहे. थोडं कुठं खुट्ट वाजले की सारे मनच ढळून निघते, निराश होतं. अनुपमा म्हणते, हॉटेलमध्ये जेवूया. आपण जेवतो. मनात नसताना मित्रांसोबत हसतो. विरोधाला घाबरतो आणि वास्तव स्वीकारत नाही. महेश विचारांच्या तंद्रीत आपल्या खोलीत पोहोचला. समोर आनंद बॅनर्जीला पाहताच त्याच्या लक्षात आलं, आपल्या लग्नात सर्वात महागडं प्रेझेंट देणारा आणि पुढे पुढे करणारा हाच आनंद होता. या महेश बाबू. आनंदाने उठून त्याने त्याचे दोन्ही हात हातात घेतले. इतक्या दिवसांनी आलात? मुंबईला होतो डॅडीना मदत करायला. वडील बिझनेस करतात. इथे MIDCत आमची प्लॅस्टिकची फॅक्टरी आहे. माल मुंबईला जातो. शिवाय तिथल्या MIDCत रोलिंग पाईप फॅक्टरी आहे. वडीलच पाहतात तिकडचं इकडचं. पण मध्ये त्यांना ब्लड प्रेशर होतं म्हणून. अनुपमाने खोलीत प्रवेश केला. बऱ्याच दिवसाने आनंद भेटल्याची खुशी तिच्या चेहऱ्यावर होती. आनंद तसा तिच्या कॉलेजातला मित्र वाटत नव्हता, प्रौढ वाटत होता. ही मैत्री कुठली असा मनात आलेला प्रश्न त्याने विचारला नव्हता. त्याचं बोलणं शालीन, सभ्य होतं. रूप देखणं होतं. डाव्या हाताने कपाळावर आलेले केस मागे नेण्याची त्याची पद्धत आकर्षक होती. निळसर डोळ्यातला अर्जवी भाव कोणालाही मोहित करेल असाच होता. बोलायला अनेक विषय होते. आपला विषय भराभर आणि न थांबता मांडून तो उत्तरासाठी थांबण्याची त्याची पद्धत आकर्षक होती. बोलायला सुरुवात केली की तो समोरच्याकडेच केवळ त्याच्या डोळ्यात बघून बोलायचा. महेश ऐकत होता. त्याला कुठेही बोर झालेलं नव्हतं. दूरवर संध्याकाळच्या लांब सावल्या पडल्या होत्या. वातावरण धुसर झालं होतं. घरातून क्षितिज दिसत नव्हतं. पण नर्मदेच्या शेजारी उभ्या असलेल्या पर्वत कड्यांकडून सूर्य क्षितिजावर जाताना त्याला दिसला. जाण्यापूर्वी नर्मदेत त्याचं सुवर्ण स्नान असायचं. नवरत्नांची कंठमाला लेवून तो जायला निघायचा. रोज ते प्रणय दृश्य पाहूनच मनात निर्मला रुजली. बसल्या जागीच तो शहारला. दिवस गेलेत, महिने गेलेत, वर्षेही गेलीत. आता उरल्यात बकुळ स्मृती. त्या स्मृतींचा सल अजूनही त्या सुखदायी आहेत. त्या जपायच्यात आपण अंतपर्यंत. आनंद जाण्यासाठी उठला तसा महेश भानावर आला. इतका वेळ आपण इथे असूनही नर्मदेच्या सहवासात होतो हे त्याला जाणवलं. रूममध्ये लाईट लागले होते. बाहेरी अंधार पावलं उमटली होती. महेश बाबू, हमारे गरीब खाने में आइएगा. हमारी सौभाग्यवती लक्ष्मी जी से मुलाकात हो जाएगी. मेरे लाडले बच्चे आपको अच्छे लगेंगे. मेरी सौभाग्यवती सावली सलोनी हसीन है, लाजवाब है. येईन, तुमच्या घरी येईन. पण अनुपमा येईल तेव्हा. अनुपमा लाएगी नहीं नहीं. मैं भी कभी आई नहीं, अब दोनों आएंगे. इसी संडे डिनर के लिए आओ. त्याने महेशचे हात पुन्हा घट्ट दाबले आणि तो पोर्चच्या पायऱ्या उतरून आपल्या एस्कॉट गाडीकडे गेला. त्याच्याकडे पाहत अनुपमा म्हणाली,
किती हँडसम आहे ना आनंद. आहे, सुंदर आहे, पण प्रत्येक व्यक्तीचा परिचय हृदयापर्यंत नसावा. अनुपमाच्या कानात शब्द शिरले असतीलही, पण ध्यानात तर आले नाहीतच. पण महेशला वाटलं, ह्यांची ओळख कुठे आणि कशी झाली हा विचार महत्वाचा नाही. माणूस चांगला आहे. आपण कोत्या मनाने, दूषित मनाने कोणाकडे कधी पाहू नये. आपण प्रत्येक गोष्टीकडे सहजतेने पाहायला शिकलं पाहिजे. आणि तो प्रगट म्हणाला, आनंद बॅनर्जी मैत्री करावा असा माणूस आहे. माणूस कसला तरुण आहे. 6 तर वर्ष झालीत लग्नाला आणि 2 मुलं आहेत. वाह, मजेत आहे प्राणी. दोन्ही डगरीवर हात ठेवणारा. तो बोलून गेला. बोलण्यातला फरक त्याच्या लक्षात आला होता. मनाला टोचला होता. म्हणजे रे, मुलांचं प्रेम, पत्नीचं प्रेम, अशा 2 डगरी आपण सध्या एकाच डगरीवर आहोत. ती हसली. दुसरी डगर नाही, ते जाळं आहे स्त्रीच्या अंगावर फेकलेलं. त्या जाळ्यातून सुटून पुरुष मुक्त असतो आनंदसारखा, आणि मुलांच्या जाळ्यात स्त्री शेवटपर्यंत अधिकाधिक गुरफटत जाते. पटतंय ना. तो काहीच बोलला नाही. अनुपमा खोली बाहेर पडली तशीच आत येऊन म्हणाली, तुम्हारी फ्रेंड आई है अपने पति के साथ, मधु कामिनी अनिल गुप्ते. अरे वाह. त्याच्या तोंडून सहजच आनंदोच्चार बाहेर पडला आणि त्याच्या लक्षात आलं, दोघंही एकाच नावेत बसले आहेत. दोघांचाही प्रवास सारखाच आहे. आपण आपलं मन अधिक विशाल करायला हवं. आपल्या बाबतीत जे, तेच अनुपमाच्या बाबतीत धोरण स्वीकारायला हवं. अनुपमा किती सहज आहे. सारं सहज स्वीकारते. ती म्हणते, शरीर ही एक वस्तू आहे. ती वस्तू आपण एकमेकांच्या आनंदासाठी वापरायला दिली तर बिघडतं कुठं. आणि ज्याला पवित्र मंगल असं मन आणि आत्मा म्हणतात, तो तरी कुठे शुद्ध असतो. फसवतात लोक स्वतःला त्या मनात. किती विकृत किळसवाणे प्रसंग असतात. भूतकाळातल्या स्वतःच्याच घाणेरड्या आठवणी असतात. देहाला लोकांना सांभाळता येत नाही आणि या देहातल्या मनाला मात्र पवित्र मानायचं. हा ढोंगीपणा मला पटतच नाही. मंदिर चहूबाजूनी गलिच्छ आणि देवमूर्ती त्यात पवित्र असं आपण म्हणतो, पण देव म्हणजे माणूस नाही. मनानेही बरबटलेला, मनानेही देह लुटणारे, देहभोग घेणारे, कुणाला हृदयाशी कवटाळणारे, स्मृतींवर वळवळणारे मन खरंच शुद्ध, पवित्र, चंचल असतं का. मला हा खोटेपणा मुळीच आवडत नाही. सारी माणसं खोटी असतात. अशी खोटी माणसं ज्या संस्कृतीत आहेत, ती संस्कृती मला मुळीच आवडत नाही. वडिलांनी 2रं, 3रं, 4थं लग्न का करीना, आई कितीही लग्न का करीना, मुलगा ज्याच्यापासून झाला आहे ते खुल्लम खुल्ला सांगणारी संस्कृती आणि ती संस्कृती स्वीकारणारा समाज मला आवडतो. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.